Hello, this is the My Artifact episode number 614. आजची तारीख आहे 8 नोव्हेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. आज काय झालं, आज ॲक्च्युली कसं आज दिवसभर मला रात्री वर्धेला जायचं आहे. म्हणजे उद्याचा माझा पेपर आहे प्रॅक्टिकलचा. तो कसं कंप्लीट करणं बहुत इम्पॉर्टंट आहे आणि एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे. तर मी कसं सकाळपासूनच लागून होतो. सकाळी उठलो, काल रात्री कसं मी काही कपडे वगैरे नाही धुतले. बहुत थकवा आणि आळस, बहुत थकलो होतो मी आणि त्यामुळे मी नाही कपडे धुतले ना काही. सकाळी उठलो, ते मामाजींनी लुंगी टाकली होती, ते थोडीशी धुवून टाकली, सोबत चड्डी टाकली आणि धुतले तर नाही, बट मी कसं कपडे उन्हात टाकून दिले. दिवसभरात ते उन्हात शिजले, थोडेसे गरम झाले, घालू शकतो. मग काही नाही, ड्युटी केली. ठेकेदाराला सांगितलं, सोनूला सांगितलं, सगळ्या जणांना सांगितलं, कोमलला पण सांगितलं येऊ शकत नाही म्हणून. ठीक आहे म्हणे. ओके ठीक आहे. देन कसं 5 वाजता सुट्टी झाली, घरी गेलो. 5:30 वाजता, 5:30 ते करीब 6:30 वाजता मी नागपूरमध्ये पोचलो. 6:30-7 वाजता मग तिथून बसलो नागपूरवरून ते वर्धे. तर 8:30-9 वाजता मी आलो आणि मला वाटलं होतं कोण ना कोणी भेटा म्हणून जितूच्या बंडीवर, आणि भेटलेच. सुबोध आणि विशाल वगैरे होता आणि सुबोध विशाल होता. जो थोडा टाइम हँगआउट केला आणि मग त्याच्यानंतर मग मी 10:30 वाजता मी घरी आलो. घरी आल्यानंतर एक सर्वात मोठा कांड झाला. म्हणजे घरी कांड नाही झाला ॲक्च्युली. वडील निघाले होते पेट्रोल भरायसाठी. काय झालं की मोदी सरकार, म्हणजे आपल्या पूर्ण देशात करीब 8 वाजता अनाऊन्समेंट झाली का 500 आणि 1000ची नोटवर बॅन आली आहे. 500 आणि 1000च्या नोटवर बॅन. म्हणजे ह्या नोटा बिनकामाच्या आहे, काहीच कामाचे नाही. जे तुमच्या खिशात एक 500ची किंवा 1000ची नोट असेल ना, ते रद्दी जड आहे वस्तू. तुम्ही त्याला फेकून द्यायची आज काहीच व्हॅल्यू नाही आहे. रे मेरे बाप. म्हणजे कसं मी घरी आलो आणि कसं न्यूज फ्लॅश होऊनच राहिली होती. ते पूर्ण याच्यावर पैसे भेटून न राहिले वगैरे स्टफ लाईक दॅट. अँड देन जाली नोटा आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हा ॲक्ट लागू केला गेला. आणि हो ठीक आहे, बट आता व्यवहार करण्यासाठी कसं 2 दिवस बँक ATM वगैरे बंद राहील, तर आम्ही करायचं कसं, व्यवहार चालवायचे कसे 2 दिवस. तर त्यासाठी लोक चेंजसाठी इकडे तिकडे पळू लागले. पेट्रोल हे ते आता वडिलांपाशी 3,000 रुपये होते आणि 3,000 कसे 2,000 1000ची आणि 500ची 2 नोटा होत्या. तर त्यांना चिल्लर पाहिजे होती. त्यांना जायचं होतं उद्या सकाळी ड्युटीवर आणि त्यांच्यापाशी काही चिल्लर नाही. तर चेंजसाठी आम्ही रात्री 10:30 वाजता गाडी काढली, पेट्रोल भरलं. 2 गाड्या काढल्या, दोन्ही गाडीत भरतो म्हणलं. 300चं पेट्रोल भरून घेतो म्हणलं. तर ॲक्च्युली सोनूच्या गाडीत नाही भरला लागलं. व्हाय? कारण म्हणजे माझी पण गाडी कॅन्सल झाली, बट मोठे वडील होते, ते म्हणे भरा म्हणे. त्यांनी कन्व्हिन्स केलं. आम्हाला वर्धेला जायचं, इकडे तिकडे जायचं, थोडंसं जुगाड लावला त्यांनी. आणि मग माझ्या गाडीत 500 रुपयाचं पेट्रोल भरलं, सोनूच्या गाडीत पेट्रोल नाही भरलं आणि दॅट्स इट. मला याच्याबद्दल काही खास वगैरे काही आज काही माहीत नाही, बट उद्या माईट बी फुल अनाऊन्समेंट होईल का झालं का नाही आणि कशाबद्दल आहे. तर बॅन आहे का नाही आहे का फेक आहे का नाही. फेक तर नसूच शकते, कारण एवढा मोठा ॲक्टिव्ह सर्व्हिसेस हे झाली. सगळे लोक काही चिवते नाही आणि सोशल नेटवर्क आणि न्यूज वगैरे याच्यावर एवढं कसं फ्लॅश होऊन राहिलं. आणि प्लस ज्याप्रमाणे लोकसुद्धा याचा बहिष्कार करून राहिले, तर फेक तर नसूच शकते राव.
माहित नाही काय काय नाही, बट ऍक्च्युली मला पण नाही माहित काय गुड आहे का राईट आहे, कसं आहे काय माहित नाही. मला याच्याशी काही घेणं देणं पण नाही आहे, बट एक प्रकारे कसं जाणीव करून घेणे चांगली गोष्ट आहे. सो दॅट्स वाय. आणि बहुत थकलो, आज प्रवास करून आलो आणि दॅट्स वाय आज झोपायचं पण आहे. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 640. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.